नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे आम्ही जे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ बनवतो ते आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. MIM पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची 2 वक्तव्य ऐकण्यात आली. ही वक्तव्य ऐकल्यावर धक्काच बसतो. चिमटा काढून पाहिल्यानंतरही ते वक्तव्य खरंच असल्याचं स्पष्ट होतं. आपण स्वप्नात तर नाही ना, असाही भ्रम झाला. पण नाही, ते वक्तव्य खरोखरच त्यांनी केलेलं आहे. काय म्हणत आहे ते दोन्ही नेते, ऐकूया. पूरे महाराष्ट्र के लोगों का ध्यान में यहाँ पर आकर्षित करना चाहता हूँ. बंगाल के चीफ मिनिस्टर शुभेंदु अधिकारी और बिहार के चीफ मिनिस्टर सम्राट चौधरी, जहाँ पे SIR हुआ है, उन्होंने कुछ दिनों पहले अपने वार्तालाप में कहा है कि SIR में जिसका नाम कटा है और जो वोटर लिस्ट में नहीं आ सके, उनका रेशन कार्ड से नाम कट जाएगा, सभी सरकारी योजनाओं से नाम कट जाएगा और आने वाले दिनों में उनके भारत के नागरिकत्व सिटीजनशिप पे सवाली निशान पैदा हो जाए. ये धोखा पहचानिए. मैं आज से 2-3 महीने से पीछे लगा हूँ कि आप आराम से घर पे बैठोगे तो आगे की लड़ाई और कठिन होने वाली है, क्योंकि SIR के साथ में सुप्रीम कोर्ट है और हम तो मानते हैं कि संविधान के ऊपर कुछ नहीं, संविधान तो पूरा सुप्रीम कोर्ट के हाथ में. SIR ये साजिश है, खास करके यहाँ के पिछड़े लोगों के और मुसलमानों के खिलाफ की गई साजिश है. ये साजिश के खिलाफ हमको पेश होना है. हम कोई बांग्लादेशी है ही नहीं, हमारे में से कोई भी बांग्लादेशी नहीं है, ना हिंदू है ना मुसलमान है. 25 जून से जो शुरू होगा SIR तेलंगाना में, इसमें आप लोग पूरी जिम्मेदारी के साथ करेंगे और फिर जुलाई में महाराष्ट्र में शुरू होगा. वहां पर भी हम उम्मीद करते हैं कि लोग इसको बड़ी सीरियसली लेंगे. याद रखिए, अगर आप BLO के दिए हुए फॉर्म को यकीन कर लिए और फिर आपका नाम ड्राफ्ट लिस्ट में नहीं आया तो फिर ये तकलीफ का बाइस बन सकता है. तो मेरी आप तमाम से गुजारिश है कि जहां कहीं भी SIR मुल्क में हो रहा है, वहां के लोग अपना वोटर जो है अपने नाम को दलाएं. या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होतं की त्यांनी SIR ही जी भारतीय निवडणूक आयोगाची योजना आहे त्यानुसार सर्व मतदारांना आवाहन केलंय की त्यांनी SIRच्या अंतर्गत आपापली नावं नोंदवावी. तसं करण्यात कसूर केली तर तुमची नावं मतदार यादीतून कापली जातील आणि नंतर तुमची नावं इतर कागदपत्रातही नसतील. तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधा बंद होतील, तुमचं नागरिकत्वही जाऊ शकतं, असं हे नेते सांगताना आपल्याला दिसतंय. हा साक्षात्कार या नेत्यांना आताच का झाला? का आता ते यस सर असं म्हणू लागले? जेव्हा बिहारमध्ये SIRच्या माध्यमातून मतदारांचा आढावा घेण्यात आला तेव्हापासून सगळ्या विरोधकांनी या योजनेविरोधात देशभरात राळ उठवली. SIR योजना कशी आमच्या मतदारांना वगळण्यासाठी आणली गेलेली आहे, त्यातून मुस्लिमांना कसं वगळलं जाईल, भारतीय निवडणूक आयोगच कसा केंद्र सरकारच्या तालावर नाचतोय, निवडणूक आयुक्त कसा केंद्राच्या तालावर डोलतोय, वगैरे वगैरे बिनबुडाचे आरोप झाले. तेव्हा हाच सल्ला द्यावासा का वाटला नाही? SIR मधून आता झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत 91 लाख मतदार वगळले गेले. त्यात मृत झालेले, आपले पत्ते बदललेले मतदार त्याच्यामध्ये होते. जे अनधिकृत होते त्यांची नावं कापली गेली. पण असे तर तामिळनाडू आणि केरळमध्येही झालं. पण तिथे तर भाजपाचं सरकार आलं नाही किंवा त्यांनी जबरदस्त यश मिळवत दुसरा क्रमांकही मिळवला नाही. तामिळनाडूत उलट विजयच्या पक्षानं जबरदस्त यश मिळवलं, तर केरळमध्ये SIR वर चिखलफेक करणारी काँग्रेसच जिंकली. आता तेलंगणा, महाराष्ट्रात SIR होणार तेव्हा ओवैसी आव्हाड हे मतदारांना आवाहन करतायत. ते म्हणतायत की मतदारांनी SIR मध्ये नावं नोंदवावीत, नाहीतर पुढे जाऊन त्यांचं नागरिकत्वही रद्द होऊ शकतं. तुम्हाला आठवत असेल की काही वर्षांपूर्वी CAA हा कायदा मोदी सरकारने केला. भारताच्या शेजारी देशातील म्हणजे बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान या ठिकाणचे जे अल्पसंख्य हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध असे नागरिक आहेत त्यांना भारताचं नागरिकत्व देण्याचा तो कायदा होता. त्याला इथे प्रचंड विरोध करण्यात आला. तिथे शाहीनबागला मुस्लिमांनी अनेक महिने रस्ता अडवून आंदोलन केलं. काय कारण होतं? हा कायदा भारतीय मुस्लिमांवर अन्याय करणारा आहे असा कांगावा करण्यात आला. प्रत्यक्षात या कायद्याचा भारतीय मुस्लिमांशी काडीचाही संबंध नव्हता. पण हेच नेते त्या कायद्याच्या नावाने ठणाणा करत होते.
खोटी नाटी माहिती देत होते, लोकांना भडकवत होते. त्याचवेळी NRC कायदा येईल आणि सगळ्यांना, विशेष करून मुस्लिमांना बाहेर हाकलून दिले जाईल, त्यांना डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवलं जाईल, तेव्हा कागज नाही दिखाएंगे अशा गगनभेदी घोषणा दिल्या जात होत्या. आज काय झालं? त्या कागज नाही दिखाएंगे वाल्यांचं दाखवावे लागणार ना कागद आता. का आज ओवेसी आणि आव्हाड लोकांना सांगत आहेत SIRच्या माध्यमातून नोंदणी करा म्हणून? ती करताना कागदच दाखवावे लागतील ना. आज कागदाचं महत्त्व कळलंय की काय? सरकारच्या माध्यमातून जर मतदार याद्या शुद्धीकरण केलं जात असेल तर त्याला सगळ्या नेत्यांनी पाठिंबा द्यायला हवा होता. पण दुर्दैवाने यांच्यासारखेच नेते त्याला विरोध करत होते. राहुल गांधींसारखे विरोधी पक्षनेते तर PPT प्रेझेंटेशन करून कशी वोट चोरी होते हे सांगत फिरत होते. मग त्या वोट चोरीला उत्तर म्हणूनच SIR होतं ना. पण त्यावेळी निवडणूक आयोगाचे अध्यक्ष ज्ञानेश कुमार यांना शिव्या घालण्यात सगळ्यांनी वेळ घालवला. आज तोच निवडणूक आयोग आहे, तेच निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आहेत आणि तेच केंद्र सरकार आहे. मग आता का आठवण झाली लोकांना सांगण्याची की SIRच्या माध्यमातून नावांची नोंदणी करा? याचं कारण काय की सर्वोच्च न्यायालयानेच आता ही SIR प्रक्रिया योग्य ठरवलेली आहे. अशा पद्धतीने मतदार याद्या शुद्धीकरण करणं, त्यातील बनावट मतदार, मृत मतदार हटवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, हेच सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. मग डोकं ठिकाणावर आलं. आता पर्याय नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या वर तर आणखी कुठलं न्यायालय नाही. तेव्हा आता आपापली नावं नोंदवा रे बाबांनो, नाहीतर आम्हाला मिळत आहेत ती मतही मिळणार नाहीत, या भीतीतून हे आवाहन केलं जात असलं पाहिजे. आता संविधान आठवतंय, आता कायदा आठवतोय. तामिळनाडू, केरळमध्ये भाजपाला फार मोठं यश मिळालं नाही, पण त्यांनी कुठेही SIR, EVM यावर खापर फोडलं नाही. मग तिथे निवडून येणाऱ्या पक्षांनी नेमका कोणता घोटाळा केला की ते जिंकले, असाही प्रश्न विचारता येईल की नाही. पण तसा प्रश्न भाजपाने विचारलेला नाही. सातत्याने संविधानिक संस्थांवर घाणेरडे आरोप करायचे, त्यावर बालन टाणायचं, खोटे नरेटिव्ह तयार करायचे. त्यातून विरोधकांची आजची अवस्था झालेली आहे. जर या संस्था चुकीचं काम करत आहेत तर मग आज त्याच निवडणूक आयोगाच्या SIR योजनेला प्रतिसाद द्या असं आवाहन का करावं लागतंय? बरे, हे जे आवाहन ओवेसी आणि आव्हाड करतायत ते सगळ्या मतदारांना नाहीये. हे आवाहन केवळ मुस्लिम मतदारांना आहे, कारण तेच या पक्षांचे मतदार आहेत. त्यातच बांगलादेशी घुसखोरी असतील, ज्यांनी कदाचित बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदान केलेलं असू शकतं. पण आता ते होणार नाही आणि हे काही कुणी सांगण्याची गरज नाही. स्वतः पश्चिम बंगालमधून आता बांगलादेशात पळून चाललेले घुसखोरच सांगत आहेत की त्यांना मतदार ओळखपत्र मिळालं होतं, त्यांनी मतदानही केलेलं आहे. मग अशा बनावट मतदारांची नावं हटवली तर राग येण्याचं कारण काय? आज आव्हाड म्हणतायत की आमचा बांगलादेशींचे संबंध नाही, त्यांना हाकलून लावा. मग हेच तर भाजपा सांगत होती, जे घुसखोर आहेत त्यांना हाकललं पाहिजे. त्यासाठीच त्यांनी जन्म प्रमाणपत्र तपासली गेली, त्यांची ओळखपत्र तपासली गेली. त्यातून काही लोक सापडले. किरीट सोमय्यांनी अनेक भागात फिरून जन्म प्रमाणपत्र घोटाळे खोदून काढले. पण तेव्हा त्यांच्यावर घाणेरडे वैयक्तिक आरोप करण्यात अनेक मंडळी गुंतली. भारतात कसेही घुसा, कसेही जिणे जगा, पण आम्हाला मतदान करा, ही आज या घुसखोरांचं समर्थन करणाऱ्यांची मोडस ऑपरेंडी होती. या घुसखोर बांगलादेशींसाठी कधी विरोधी पक्षांमधला एक तरी पक्ष धावून आला का की अनधिकृत बांगलादेशींना हाकलून लावण्यासाठी आम्ही सरकारच्या सोबत आहोत असं म्हणाला का? एकही नेता पक्ष पुढे आला नाही. बांद्र्याच्या गरीब नगरमध्ये झोपड्या पाडल्यावर अनेकांना त्या अनधिकृत झोपड्यांबद्दल उमाळा आला. म्हणूनच संविधानिक पद्धतीने जेव्हा काही होत असतं त्याला पाठिंबा दिला पाहिजे. केवळ हातात संविधानाचं पुस्तक नाचवलं म्हणजे लोकशाही अवतरत नाही. लोकशाही मार्गाचा स्वीकार करावा लागतो, त्याचा आदर करावा लागतो. पश्चिम बंगालमध्ये जे झालं त्यानंतर या सगळ्या नेत्यांचे डोळे आज उघडलेले आहेत असं वरकरणी तरी दिसतंय. तिथे 91 लाख मतदारांची नावं वगळली, ती सगळी मुस्लिमांची होती असा जावई शोध यात सगळ्या नेत्यांनी लावून त्याचा ममता बॅनर्जींच्या पराभवाशी संबंधही जोडून टाकला. प्रत्यक्षात त्यातील 65 लाख नावं ही हिंदूंची होती. पण आज शुभेंदू अधिकारी यांच्या मुख्यमंत्रीपदाखाली सरकार आल्यानंतर बांगलादेशी पळू का लागले? कारण काय? कागदपत्र नाहीत, आहेत ती बोगस आहेत. पकडले गेलो तर डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवलं जाईल, म्हणजे बंधनात राहावं लागेल, नंतर पाठवणी केली जाईल, कारवाई होईल. त्यापेक्षा स्वतःहूनच पळून गेलो तर कोणतीही कारवाई होणार नाही. याच सगळ्या लोकांनी अनेक सुविधांचा लाभ इथे उठवला. ममतांनी सुरू केलेला लक्ष्मीर भांडार या महिलांच्या योजनेचा लाभ याच बेकायदा महिलांनी घेतला. आज ते सगळे पळून जात आहेत. मग याचं श्रेय त्या SIR योजनेला द्यावं लागेल की नाही? ती योजना आणली म्हणूनच बोगस मतदारांची गोची झाली. ते नाव नोंदवू शकले नसतील
म्हणूनच आज या नेत्यांचे आवाज नरम झालेत, बोलण्यात नम्रपणा आलाय. कृपा करून नावं SIRच्या अंतर्गत नोंदवा, नाहीतर तुम्हाला योजनांचा लाभ मिळणार नाही. तुमच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाईल, असे सल्ले हे नेते देत आहेत. हे खरंच आहे, पण तेव्हा तोच सल्ला मतदारांना दिला असता तर आपोआपच बनावट मतदार बाहेर फेकला गेला असता. त्याच्या मनात भीती निर्माण झाली असती. पण तेव्हा त्या मतदारांच्या पाठीशी आम्ही आहोत, हा निवडणूक आयोगच कारस्थानी आहे, असे दावे करत त्या मतदारांना विश्वास देण्याचं काम या नेत्यांनी केलं. ज्यांची नावं मतदार यादीत आहेत, ज्यांच्याकडे कागद आहेत, ज्यांच्याकडे सगळे पुरावे आहेत, ते अजिबातच खळखळ करणार नाहीत. त्यांचा SIRला विरोध असण्याचं कारण नाही. मग ते विरोधी पक्षांना मतदान करणारे मतदार का असेना, पण ज्यांच्याकडे कागद नाहीत त्यांचं बिंग फुटणार आहे. पण पश्चिम बंगालच्या निमित्ताने जीभ पोळलेले आता ताकही फुंकून पिऊ लागले आहेत, हेच यातून दिसतं, बाकी काही नाही. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.